नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? खेती से आई तब्दीलियाँ. काय आहे तिचं नाव? खेती से आई तब्दीलियाँ. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे की लेखक यांचा परिचय. काय बघणार आहे? लेखक यांचा परिचय बघणार आहे. तर लेखक कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. तुम्ही यांचं नाव ऐकलं आहे. तर याप्रमाणे यांचं लेखकचं नाव काय? पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण यांचा परिचय बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, जन्म 1889 इलाहाबाद. कुठे झालेला आहे यांचा जन्म? इलाहाबादमध्ये झालेला आहे, उत्तर प्रदेश. मृत्यू 27 मई 1964 न्यू दिल्ली. आणि यांचा मृत्यू 27 मई 1964 याबद्दल दिल्लीला झालेला आहे. परिचय: स्वतंत्र भारत के प्रथम प्रधानमंत्री. स्वतंत्र भारताच्या प्रथम प्रधानमंत्री आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. चिंतक, वक्ता, लेखक और विचारक थे. हा चिंतक, वक्ता किंवा लेखक आणि विचारक होते. नेहरू जी ने आधुनिक भारत के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका अदा की. आणि हा जे नेहरू जी आहेत त्यांनी आधुनिक भारताच्या निर्माणासाठी खूपच महत्वपूर्ण भूमिका अदा केलेली आहेत. आपने विज्ञान और प्रौद्योगिक के विकास को प्रोत्साहित किया. आणि यांनी विज्ञान किंवा प्रौद्योगिक विकासासाठी खूपच प्रोत्साहन केलेले आहेत. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. यांची प्रमुख कृतियां: एक आत्मकथा, दुनिया के इतिहास का स्थूल. यांची प्रमुख कृतियां कोणकोणती आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या. एक आत्मकथा, दुनिया, इतिहास का स्थूल दर्शन, भारत की खोज, पिता के पत्र, पुत्री के नाम आदि. आणि भारताची खोज आणि पिता, वडील किंवा पत्रपुत्रीचा नाव इत्यादी यांची प्रमुख कृतिया आहे. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे गद्य संबंधी. गद्य संबंधी यांची बातमी आता आपण पाहणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा. प्रस्तुत पत्र पंडित जवाहरलाल नेहरू ने अपनी पुत्री इंदिरा को लिखा है. हा जे प्रस्तुत पत्र आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली पुत्री, आपली मुलगी इंदिरा यांना लिहिलेली आहे. इस पत्र में आदिम व्यवस्था से आगे बढ़कर खेती के माध्यम से हुए मानवी सभ्यता के क्रमिक विकास को बताया है. आणि याबद्दल या पत्रातून त्यांनी आदिम व्यवस्था झालेली आहे त्यामध्ये भरपूर खेतीची जी माध्यमातून मानवी सभ्यता ते क्रमिक विकास जे आहे ते सांगणार आहे. यहाँ नेहरू जी ने अमीर गरीब के मानदंड एवं बचत प्रणाली को सुंदर ढंग से समजाया है. इथे जे नेहरूजी आहे त्यांनी आपली जे बातमी आहे त्याबरोबर नेहरूजी यांना अमीर किंवा गरीब या मानदंडातून बचत प्रणाली यांचा सुद्धा ढंग समजून घेतलेला आहे किंवा बोलणारा आहे. कळलं की नाही? हो. तर चला आता आपण बघणार आहे की धड्यामध्ये अजून काय दिलेले आहे. हे झाला यांचा परिचय किंवा गद्य संबंधी यांच्या बद्दल. तर आता आपण पाहणार आहे धडा. तर चला बघून घ्या. बघा, इथे धडाच्या सुरुवात झालेला आहे प्रिय बेटी इंदिरा, प्रिय मुलगी इंदिरा. आता आपण धडाच्या सुरुवात करत आहे. अपने पिछले खत में मैंने कामों के अलग अलग किए जाने का कुछ हल बताया था किंवा बतलाया था. इथे काय म्हणाला आहे की माझे जे पुढचं पत्र होता, माझे जे पुढचा पत्र, खत म्हणजे पत्र, माझ्या जे पुढचं पत्र होता त्याबद्दल मी कामासाठी वेगवेगळा काही जाणाऱ्या हल बतवणार आहे किंवा सांगितलेले आहे. बिल्कुल सुरू जब आदमी सिर्फ शिकार पर गुजर बसर करता था. आणि सांगितले आहे की जेव्हा जे माणूस आहे म्हणजे जे प्रारंभ झालेला होता, माणूस जे प्रारंभ झालेला होता, ज्यांची सुरुवात झालेला होता त्याबद्दल आदमी माणूस फक्त शिकार करत होता आणि शिकार करूनही आपला गुजर बरस करत होता. म्हणजे शिकार करूनही ते स्वतःसाठी खायचा होता.
कामे वाटे हुए न थे आणि काहीही कार्य जे आहे ना ते वाटलेलं नाही होता की तुम्ही हे करू शकता की तुम्ही हे करू शकता. ते फक्त काय करायचं, त्याला शिकार करायचा आणि आपला पोट भरायचा होता. काहीही कर्म त्यांना वाटणारा नाही होता. हर के आदमी काम करता था आणि हर एक माणूस काम करत होता किंवा शिकार करत होता. और मुश्किल से खाने भर को पाता था आणि त्याबद्दलही ते खूपच परिश्रम करण्याबद्दल आपल्याला जेवण जमवत होता किंवा खाण्याचा प्रयत्न करत होता. सबसे पहले मर्दों और औरतों के बीच में काम बांटना शुरू हुआ होगा आणि इथे जे सांगत आहे ते काय म्हणत आहे की सर्वश्रेष्ठ पहिली गोष्टी काय होत होता किंवा मला असं वाटत, असं लेखकने सांगितलं आहे की मला असं वाटत आहे की पहिले मर्द म्हणजे पुरुष किंवा स्त्री यांचा मध्ये काम वाटलेला होता. काय होता? काम वेगवेगळा करत होता आणि त्यांची सुरुवात असापासूनही केलेली होत आहे. मर्द शिकार करता होगा और औरत घर में रहकर बच्चों और पालतू जानवरों की निगरानी करती होगी. आणि इथे सांगितले आहे की जेव्हा जे मर्द आहे ते काय करत होता, जे पुरुष आहे ते काय करत होता, ते शिकार करत होता आणि जेवायला घेऊन येत होता आणि जे औरत आहे म्हणजे जे स्त्री आहे, जे त्यांची बायको आहे, ते घरी बसून मुलांच्या पालन पोषण करत होता आणि जे पालतू जानवर आहे, जे आपल्याकडे पालतू जानवर आहे त्यांची निगराणी ते करत होती. कळलं की नाही? हो. पहिला आकलन तुम्हाला कळालं आहेत की नाही? लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. जब आदमियों ने खेती करना सीखा तो बहुत सी नई नई बातें निकली. जेव्हा माणूस यांनी शेती करायला सुरुवात केली किंवा त्यांची बातमी त्यांना माहीत झाली, तेव्हा ती नवीन बातमी किंवा नवीन गोष्टी काढलेली होती. पहिली बात ये हुई की काम कई हिस्सों में बढ़ गया. पहिली बातमी अशी आहे की जे काम झालेलं होतं, नवीन जे काम झालेलं होतं ते वेगवेगळ्या हिस्सातून वाटलेलं होता की तुम्ही काय करणार आहे, हे काय करणार आहे, असा वेगवेगळ्या हिस्सातून वाटलेला होता. कुछ लोग शिकार खेलते और कुछ खेती करते और हल चलाते. असं 3 वर्गातून वाटलेला होता. काही लोक शिकार करत होते, काही लोक शेती करत होते आणि काही लोक हल चालवत होते. तर अशा प्रमाणे ते वेगवेगळ्या कामाचा वेगवेगळ्या रूपाने देत होते. जो जो दिन गुजरते गए आदमियों ने नए नए पेशे सीखे और उनमें पक्के हो गए. जेव्हा जेव्हा हा दिवस गुजरत होता तेव्हा माणूसने नवीन पैसे किंवा नवीन शीख त्यांना शिकायला भेटलेली होती किंवा कार्य करायला भेटलेले होते आणि त्यामध्ये ते खूपच प्रयत्न करत होता, मागे जाणारा खूपच प्रयत्न करत होता. और उनमें पक्के होते गए आणि त्याबद्दल ते खूपच चांगलं पक्के होऊन जात होता की हे कार्य मला करायचं, यांचा शोध मला करायचा आणि कशाप्रमाणे मी हे सगळं करणार आहे. अशाप्रमाणे कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. खेती करने का दूसरा अच्छा नतीजा ये हुआ कि गांव और कस्बे बने. जेव्हा शेती करायच्या जे सुरुवात झाली त्यांचा दुसरा नतीजा असा चांगला आहे की गावातून गाव बनलेला आहे. त्यांचा नतीजा काय भेटलेला आपला? गावातून गाव बनलेला आहे, कसबे बनलेला आहेत. कसबे म्हणजे छोटा गाव बनलेला आहे. लोग इनमें आबाद होने लगे आणि लोग यासाठी आबाद होऊन झालेला होता. खेती के पहले लोग इधर उधर घूमते फिरते थे आणि जेव्हा शेती नाही करत होता तेव्हा लोक जे माणूस आहे ते इथे तिथे फिरत होते. काय करत होते? ते इथे तिथे फिरत होते और शिकार करते थे आणि काय करत होते? शिकार करत होते. इथे तिथे फिरत होते आणि शिकार करत होते. उनके लिए एक जगह रहना जरूरी नहीं था आणि त्यांच्यासाठी एक जागा राहणारा जरूरी म्हणजे महत्वाची नाही होते. शिकार हर के जगह मिल जाता था. शिकार हर एक म्हणजे खूपच जागा भेटलेले होती त्यांनी. इसके सिवा उन्हें गाय, बकरियां और अपने दूसरे जानवरों की वजह से इधर उधर घूमना पड़ता था आणि यासाठी त्यांना आपला गाय किंवा बकरी यांच्यासाठी दुसऱ्या जानवरासाठी शोधायचा फिरत होता किंवा इथे किंवा तिथे असा फिरत होते. इन जानवरों को चराने के लिए चारागाह की जरूरत थी आणि या जानवराला चरण्यासाठी
चारागह यांची जरूरत होती. जे गाय चालवतात त्यांना म्हणतात चारागह यांची जरूरत होती. एक जगह कुछ दिनों तक चरने के बाद जमीन में जानवरों के लिए काफी घास पैदा नहीं होती थी. आणि जेव्हा एक जागा होते त्यावर जे गाय किंवा म्हैस जात होते आणि चारा खात होते, तर त्याबद्दल दुसऱ्या तर्फी त्या जागावर चारे जास्त होते नाही किंवा घास त्यांची पैदाइश जास्त होते नहीं किंवा गवत त्यांची पैदाइश जास्त होत नाही होती. और सारी जाती को दूसरी जगह जाना पडता आणि जे सर्व जाती आहे त्यांना दुसरी जागा जाण्याचा प्रयत्न करत होते किंवा दुसरी जागा जाण्याचा कार्य करत होते. कारण की इथे त्यांना माहीत झालेलं होतं की इथे आपल्याला काहीही भेटणार नाही, कारण की इथे पहिलाही जानवर आलेला आहे आणि त्यांना सगळं घास जे आहे किंवा गवत जे आहे ते खाणार आहे, तर याबद्दल आपल्याला काही इथे भेटत नाही आहे. जब लोगों को खेती करना आ गया तो उनका जमीन के पास रहना जरूरी हो गया. जेव्हा लोकांना शेती करायचा आलेला आहे तेव्हा त्याबद्दल त्याने लोकांना जमीन यांच्याकडे राहायला सांगितले. जमीन को जोत बोकर वो छोड़ नहीं सकते. जमीन यांना शेती उपजाऊ केलेला त्याबद्दल ते तिला सोडू नाही शकत असं त्यांनी सांगितले. उन्हें साल भर तक लगातार खेती का काम लगा ही रहता आणि त्याबद्दल त्यांना सालभर म्हणजे वर्षभर त्या शेती करायचा काम संपून भेटलेला होता. और इस तरह गांव और शहर बन गया आणि त्यापेक्षाही इथे गाव किंवा शहर बनलेला होता. तर याप्रमाणे जेव्हा ती खेती करायच्या सुरुवात केलेली होते तर वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या लोक राहत होता आणि ते वेगवेगळ्या लोक शहर किंवा गावातून आलेले होते. दूसरी बड़ी बात जो खेती से पैदा हुई वो ये थी कि आदमी की जिंदगी ज्यादा आराम से कटने लगी. आणि इथे कवी म्हणाले आहे किंवा लेखक म्हणाले आहे की दुसरी जी बातमी आहे ते असे आहे की शेती करण्याबद्दल जे पैदा झालेली होती, ज्याची फसल पैदा झालेली होती त्याबद्दल माणूस जे आहे ते आपली जिंदगी म्हणजे आपले जीवन जे आहे ते आरामातून काटून लागलेले होते. खेती से जमीन में अनाज पैदा करना और सारे दिन शिकार खेलने से कहीं ज्यादा आसान था. इथे लेखक म्हणाले आहे की जेव्हा शेती या जमिनीवर अनाज पैदा करणारा सर्व जे शिकारी होते शिकार करण्याबद्दल त्यांचा आशानी असं होते की ते चांगल्याप्रमाणे त्यांचं खेती करायचं आणि खाऊन घ्यायचं असं त्यांना सांगितलेले आहे. इसके सिवा जमीन में अनाज भी इतना पैदा होता था कि जितना वो एकदम खा सके. आणि याबद्दल जमिनातून अनाज इतकं पैदा होत होते की सगळं लोक मिळून त्या अनाजाचं खाऊन करत होतं किंवा खात होते. तर याबद्दल त्यांनी सांगितले आहे की जेव्हा माणूस शिकार करत होता त्याबद्दल त्यांच्या खूपच बातमी झालेली आहेत किंवा खूपच परिवर्तन झालेले आहे आणि याबद्दल ही लोकांचा बरोबर त्यांनी एकमेकाशी बोलणारा किंवा एकमेकाशी राहणारा किंवा एकमेकाच्या वेगवेगळे पदार्थ घेणारा सगळं व्यवस्थित प्रमाणे इथे दिलेलं आहे की जेव्हा तिचे अनाज पैदा नाही करत होता तेव्हा लोक शिकार करत होता आणि आपला जेवण करत होता, परंतु आज अनाज इतकं पैदा झालेलं आहे की त्याबद्दल त्यांना सोप्याप्रमाणे खात आहेत आणि सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करत आहे. तर याबद्दल त्यांनी सांगितले आहे की जेव्हा शिकार करत होता तेव्हा त्यांचं जेवण नाही बनत होता, तेव्हा त्यांचं पोटभर नाही भरत होता, परंतु आज जे अनाज पैदा करत आहे त्याबद्दल ते आपल्या जीवन खूपच सोपे जिवंत आहे आणि त्यासाठी आपला मार्ग करत आहे. कळलं हो. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे जेव्हा आपण माणूस नाही होता जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात होता त्याबद्दल आपण शिकार केले, शिकार कराबद्दल ही लोकांना जेवण भेटणार होता, तर त्याबद्दल आपली जी परिस्थिती आहे जे बदलून जात होते. शिकार करताना आपण अनाज पैदा केले आणि लोकांना सांगितले, एक एक कसबे तयार झाले, एक एक गाव तयार झाले, तर याबद्दल शहर किंवा गावातून रूपांतरण होऊन जाणार आहे. तसंही आपल्या जीवनातून काही परिस्थिती असे येतात की आपण त्याबद्दलही परिवर्तन होऊन जात आहे. तर इथे लेखकने खूपच चांगली गोष्टी सांगितलेली आहे की जे परिस्थिती असतात ना त्या परिस्थितीच्या समोर आपल्याला बाहेर काढायचं आहे. जेव्हा आपण तिथे उभे राहून बसतो त्याबद्दल आपल्याला कोणताही परिवर्तन नाही होणार आहे आणि हा प्रकृतीचा नियम आहे की आपल्याला परिवर्तन करायचं आहे. कळलं की नाही? सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला नाही कळणार आहे तेव्हा तुम्ही पुन्हा ऐकून घ्यायचं. कळलं हो. धन्यवाद.